शेगाव तालुक्यातील सांगवा गट ग्रामपंचायत अंतर्गत सन 2019 ते 2020 मध्ये एकफळ येथे अनुसूचित जाती नवबौद्ध घटकाच्या वस्तीचा विकास करणे या योजनेअंतर्गत हाय मस्ट लाईट लावण्याचे काम घेण्यात आले होते। सदर काम सन 2020 मध्ये पूर्ण झालेले आहे। केलेल्या कामाचे बिल 1,43,700 रुपये झाले असून त्याचे 5% म्हणून 7,500 रुपये लाचेची मागणी केली होती। याबाबत संबंधित अनिल घाटे वय 42 राहणे सांगवा तालुका शेगाव यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा यांच्याकडे तक्रार दिली होती। त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून तडजोडी अंती 7,000 रुपये लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाने पुरुषोत्तम पांडुरंग गायकवाड वय 57 वर्षे पंचायत समिती शेगाव शाखा अभियंता वर्ग 3 राहणे सुटाळा तालुका खामगाव यांना रंगेहात पकडण्यात आले। फिर्यादी हे सरपंच भोगलेले व्यक्ती आहेत। सांगवा ग्रामपंचायतचा सदस्य उपसरपंच 2010 ते 20 पर्यंत राहिलेला आहोत। मी सन 19-20 मध्ये सांगवा ग्रामपंचायतीकरिता अनुसूचित जाती नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे या कामाकरिता एकफळ येथे एक सामाजिक सभागृह दलित वस्ती आणि हायमास्ट लाईट असे 8.5 लाख रुपये टाकले होते। त्याच्यापैकी एक हायमास्ट लाईट 1,47,000 रुपये या कामासाठी काम पूर्ण माझं 25 ऑगस्टच्या अगोदरच झालं। 25 ऑगस्टच्या साधारण त्या कामासाठी संबंधित अधिकाऱ्यांना मी बिल काढण्यासाठी 5,000 रुपये त्यावेळेसही दिले होते, पण ते म्हणत मला पैसे मिळालेच नाही। याचा सबूत काहीतरी पाहिजे होता। त्यांनी 8 महिने जर पैसे काढले नाही, मग त्याचा सबूत म्हणून मी आज रोजी साहेबांना सबूतच पाहिजे, आता कोणी काही पुरावा तर नसतेच त्या पैशांना, म्हणून मी एंटी करप्शनकडे धाव घेतली। मी संबंधित अधिकाऱ्याला किती रुपये स्वीकार सध्या 7,000 रुपयाची मागणी केली। 7,000 रुपये मी प्रत्यक्ष दिले, या अगोदर 5,000 गायकवाड साहेबांना। याआधी सुद्धा रुपये 5,000ची लाच कामाची बिले काढण्याकरिता दिली होती आणि ती फिर्यादी कबूल सुद्धा केले। कायद्याने लाच घेणाऱ्या व्यक्तीसोबत लाच देणे हा सुद्धा गुन्हा आहे, हेही तितकेच महत्त्वाचे। काल दिनांक 22 रोजी तक्रारदाराने तक्रार दिली होती की आपली पंचायत समिती शेगाव येथे गायकवाड साहेब हे 7,500 रुपये लाच मागत आहेत। तर आज आम्ही तिथं पूर्ण टीमसहित आलो, पंचस वगैरे, आणि त्याच्या देखत त्यांनी पैशाची मागणी केली 7,500 रुपयाची। तडजोडी अंती 7,000 रुपयाची त्यांनी मागणी केली आणि त्यांनी गायकवाड यांनी 7,000 रुपये स्वीकारले। आता आज त्यांना अटक केलेली आहे, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। आम्ही जनतेस असे आवाहन करतो की शासकीय अधिकारी कोणी कर्मचारी तुमचे काम जर पैशासाठी मागत असतील तर आम्ही त्यांना आमच्याकडे तक्रार द्यावी। महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, शेगाव।